हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा। आजची सुरुवात गोड पदार्थापासून झाली होती। सर्वात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। जास्त करून रव्याची खीर बनवत असते मी। रवा थोडा भाजून घेणार होते। रवा छान न करपता भाजून घेतला। आधीच मिक्सरला ड्रायफ्रूट ग्राइंड केले होते। खिरीमध्ये थोडा कस्टर्ड पावडर पण टाकत असते। कोमट दुधामध्ये ही पावडर टाकून फिरवून घेतली। गंजामध्ये तूप टाकलं, नंतर मग रवा टाकला। रव्यामध्ये दूध टाकून कस्टर्ड पावडर आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकून घेतली। नंतर साखर टाकली, ते फिरवून घेतली की वेलची पूड आणि थोडं मीठ टाकलं। जास्त काही कुटाणा केला नाही। खीर, शेवची भाजी आणि चपात्या, सिंपलच असा मेनू ठेवला। कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे खिरीला छान कलर पण आला होता। नंतर शेवभाजी बनवायची होती मला। लसूण आणि टोमॅटोची प्युरी काढून घेतली। त्याचबरोबर अजून एक पेस्ट बनवली। तेलामध्ये कढीपत्ता, हिंग आणि प्युरी टाकली। नंतर ही पेस्ट पण टाकली। कांदा, हिरवी मिरची आणि जिरे पासून बनवली होती। त्यानंतर सर्व मसाले टाकून घेतले। तेल सुटेपर्यंत मसाले होऊ दिले आणि त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि शेव टाकून घेतले। कोथिंबीर घालून शेवची भाजी जी आहे तयार झाली। त्यानंतर मग जेवण पण करून घेतलं। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।